नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदानाविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत। बघा, आता संजय निराधार अनुदान योजना जी आहे ती कोणत्या कुटुंबातील व्यक्तीला दिली जाते, त्यानंतर कुणाला भेटते, कोणत्या ह्याला लाभ मिळतो, व्यक्तींना लाभ भेटतो, कशा प्रकारे भेटतो आणि त्यासाठी काय कागदपत्र लागतात, त्याची पात्रता काय आहे आणि मंथली किती, महिन्याला किती लाभ मिळतो, ह्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल चॅनलला, तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत काय होणार आहे तर पोहोचतील। बघा, आता हे जे संजय गांधी निराधार योजना आहे, महाराष्ट्र शासन काय करत आहे, राबवत आहे। मग जे दुर्बल घटक आहेत, वंचित आहे का नाही, आर्थिकतेच्या बाबतीत कमकुवत कुटुंब आहेत, अशा कुटुंबातील व्यक्तीला ह्या योजनेचा काय केला जातो, लाभ दिला जातो। मग ह्याचं मंथली उत्पन्न किती आहे, महिन्याला किती पैसे भेटतात, तर एका व्यक्तीला महिन्याला 1500 रुपये काय केलं जातं, अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केलं जातं। मग आता ह्याच्यामध्ये पात्रता पाहिली तर मग कोण नोंदणी करू शकतो, त्यानंतर कशा प्रकारे नोंदणी केली जाते, नोंदणी करण्याची प्रक्रिया कशी आहे, पण त्यानंतर नोंदणी कोण करू शकतो, कुठं करायची आहे, कोणत्या विभागाला जाऊन आपण नोंदणी करू शकतो, आपण तर पात्र आहेत या संजय गांधी निराधार योजनेमध्ये, अशा सर्वच गोष्टीवर आपण काय करणार आहोत, थोडीशी ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। बघा, आता हे जे संजय गांधी निराधार योजना आहे ती काय केली जाते, महाराष्ट्रामध्ये सर्वच भागामध्ये राबवली जाते आणि त्यामुळं मग बऱ्याच लाभार्थी काय करत आहेत, ह्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभही घेत आहेत आणि बऱ्याच लाभार्थ्यांनी लाभ उचललेला आहे। आणि बघा, आता यानंतर जे लाभार्थी ह्या लाभापासून वंचित असेल आणि त्या निकषामध्ये, अटीमध्ये, नियमामध्ये बसतात, अशा लाभार्थ्यांनी काय करायचे आहे, तात्काळ आपल्या संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याची नोंदणी करून घ्यायची आहे। आता मग नोंदणी करण्यासाठी पात्रता बघा, तर पाहिलं तर मग BPL कुटुंब जे आहे, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असेल तर तुम्हाला दारिद्र्य रेषेचं प्रमाणपत्र किंवा मग नंबर, त्यानंतर 21,000 रुपयाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागतं, त्यानंतर आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, त्यानंतर 2 फोटो लागतात तुमचे। हे सर्व कागदपत्र घेऊन एक विशिष्ट ठिकाण, म्हणजे हे जे नोंदणी करायचे जे ठिकाणं आहेत, त्याची नोंदणी 3 ठिकाणी होते आणि मग त्या तिन्ही ठिकाणापैकी तुम्हाला जे जवळचं ऑफिस वाटत असेल त्या ऑफिसला जाऊन तुम्ही काय करायचे आहे, भेट द्यायची आहे। हे झालं दारिद्र्य रेषेतील खालील कुटुंबांना लाभ मिळतो। त्यानंतर समाजामध्ये ज्या विधवा आहेत, ज्यांचे पती काही कारणास्तव मयत झालेले आहेत, अशा महिला त्यामध्ये पात्र आहेत। काही महिला घटस्फोटित आहेत, त्यासुद्धा त्यामध्ये पात्र आहेत ह्या योजनेमध्ये। त्यानंतर अविवाहित 35 वर्षाच्या नंतर जी महिला अविवाहित आहे, तिचं लग्न वगैरे झालेलं नाही, अशा महिलासुद्धा काय आहेत त्यामध्ये पात्र आहेत। त्यानंतर काही कैदी आहेत, तुरुंगामध्ये काय करत आहेत, तुरुंगवास भोगवत असताना त्यांच्या पत्नीला काय केले जातं, हा लाभ दिला जातो संजय गांधी अनुदान, निराधार अनुदानाचा 1500 रुपये हे महिना जो आहे ना मंथली, त्या कैद्याच्या पत्नीला ते लाभ दिला जातो, ती एक त्यामध्ये पात्र आहे। त्यानंतर सिकल सेल जे आजार आहे ना, ज्या व्यक्तीला सिकल सेल आजार आहे, मग त्यांच्या कुटुंबातील पतीला असेल तर पत्नीला, पत्नीला असेल तर पतीला, हे दोघाला जर असलं तर दोघालाही लाभ मिळतो। त्यानंतर काही गंभीर आजार आहेत बघा, गंभीर आजार म्हणलं तर क्षयरोग, कर्करोग, त्यानंतर एड्स, ह्यासारख्या जे रोग आहेत, जे पॉझिटिव्ह आहेत ना यामध्ये, त्यांच्या चरितार्थ भागवण्यासाठी मग पती पत्नीला जरी असे जर रोग उद्भवले असले, ते त्यामध्ये एड्समध्ये पॉझिटिव्ह जर असले, तर संजय गांधी निराधार अनुदानाचं जे 1500 रुपये अनुदान आहे ना, ते दोघांना पण काय केलं जातं, दिलं जातं। त्यानंतर घटस्फोटित आहे, आणखीन अशा बऱ्याच योजना काय केल्या जातात, यामध्ये लोक पात्र आहेत आणि मग ज्यांना काही ह्याचा लाभ घ्यायचा असेल ते काय करू शकता, आपले जवळचं जे तलाठी ऑफिस आहे किंवा मग जिल्हा कार्यालयाचं ऑफिस किंवा मग तहसील कार्यालयामध्येही संजय गांधी निराधार योजनेचं काय केलं जातं, ऑफिस आहे, तिथंही ऑनलाईन केलं जातं। ह्या सर्व विविध कागदपत्रे काय करायची आहेत, जमा करायची आहेत।
घटस्फोटित महिलाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे घटस्फोटीचं प्रमाणपत्र, घटस्फोट घेतलेला प्रमाणपत्र असावं. त्यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड, फोटो वगैरे हे सर्व लागतं. त्यानंतर विधवाचं म्हणलं तर पती वारलेल्याचं प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचं मृत्यू प्रमाणपत्र घ्यावं लागतं. त्यानंतर दारिद्र्य रेषेचं असेल तर मग दारिद्र्य रेषेचं प्रमाणपत्र कंपल्सरी लागतंच. हे ज्या योजनेतून तुम्ही लाभ घेणार आहोत किंवा मग अपंगाचा असेल, जर लागू असलंच तर अपंगाचं जर प्रमाणपत्र असलं तर अपंगाच्या प्रमाणपत्रावाल्याला आता ₹2,500 काय झालेलं आहे, मानधन झालेलं आहे. त्यांना ₹1,500 पहिल्यांदा होतं, पण आता 1,500हून ₹2,500 बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर परत ₹2,500चा काय झालेला आहे, निधी त्यांना मंथली काय केला जातो, त्यांचं चरितार्थ भागवण्यासाठी दिला जातो. असे वेगवेगळ्या भागामध्ये ज्यांना काही गंभीर आजार उद्भवलेले आहेत, अशा कुटुंबातील व्यक्तींना भेटतात हे अनुदान काय केलं जातं, दिलं जातं. यामध्ये आपण जे हे पात्रता निकष वगैरे जे लावलेली आहे, त्या पात्रता निकषमध्ये जर जे कुटुंब बसतं, जो व्यक्ती बसतो, त्यांना मग काय केलं जातं, संजय गांधी निराधार अनुदान जी योजना आहे ना, त्यामध्ये अनुदान मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळं मग आपण पात्रता ह्या निकषामध्ये बसतोत का नाही हे पाहायचं आहे आणि पाहून मग काय करायचं आहे, आपण अर्ज करायचा आहे. जवळच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा, नाहीतर तहसीली कार्यालय असेल, जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, ह्या तिन्ही ऑफिसच्या माध्यमातून तुमचं काय केलं जातं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं. तुम्हाला ऑनलाईन लाभ दिला जातो. MyDBT थ्रू हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर काय केले जातात, आले जातात. त्यामुळं मग ज्या विधवा असतील, घटस्फोटित असतील, त्यानंतर परित्यक्ता असतील, सिकलसेल आजारग्रस्त असतील, एड्सचा कर्करोग असेल, हे असे गंभीर जे आजार आहेत ना, जे झालेले आहेत ना, त्यांचे ते सगळे पुरावे वगैरे, प्रमाणपत्र वगैरे लागतात. आणि त्यानंतर जे वेश्या व्यवसाय करतात महिला, आणि वेश्या व्यवसाय करत असताना मग परत त्यांची मुक्तता केलेली आहे, अशा महिलांनासुद्धा काय केला जातो, त्यामध्ये लाभ दिला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचं काय आहेत, नियम अटी वगैरे आहेत आणि त्या नियम अटीच्या अधीन राहून मग आपण काय करायचं आहे, ह्यामध्ये नोंदणी करायची आहे. आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये वयाची अट पाहिली तर आपल्याला 18 ते 65 वर्षाच्या वयाच्या मध्यंतरी आपण काय करू शकतो, नोंदणी करू शकतो. मग ज्यांचं वय 18 ते 65 आहे आणि ज्या नियमाच्या अटीच्या अधीन आहेत, म्हणजे बसतात त्या नियमा अटीमध्ये, ते सर्वच काय करायचं आहे, नोंदणी करायची आहे. ₹21,000 उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे त्यांना लागतं. त्यांनी ह्या ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. जे BPL आहेत ना, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे, त्यांचंही प्रमाणपत्र लागतं. अपंग असेल तर अपंगाचं, विधवाचं, घटस्फोटीचं असेल, सिकलसेल आजार, जे यांना गंभीर आजार झाले असतील, त्याचा ते पुरावा लागतो, तरच ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं आणि त्याचा लाभ काय करता येतो, मिळवता येतो. हे जे आहे ते ह्यांचं कुटुंब चालवण्यासाठी हे जे व्यक्ती आहेत, स्वावलंबी आहेत, म्हणजे स्वतःवर अवलंबून नाही, ते दुसऱ्यावर परावलंबी आहेत. आणि त्याच्यामुळं मग ते शासनानं त्यांना काय केलेलं आहे, अनुदान दिलेलं आहे. त्यांचा प्रपंच चालवण्यासाठी, त्यांचा खर्च भागवण्यासाठी काय केलेलं आहे, हे संजय गांधी निराधार अनुदान काय केलं जातं, त्यांना दिलं जातं. मग जे इच्छुक असतील, ज्यांना नोंदणी करण्याची इच्छा आहे, असे सर्वच जे पात्र लाभार्थी आहेत ना, त्यांनी मग जे विविध कागदपत्र काय करायचे आहेत, जमा करायचे आहेत. आणि जमा करून जवळचं जे ऑफिस जवळ आहे तुम्हाला, त्या ऑफिसला काय करायची आहे, तुम्ही भेट द्यायची आहे. आणि मग तिथून पुढं तुम्ही तिथून अनुदानाचा लाभ तुम्हाला काय होणार आहे, ऑनलाईन केल्यावर मिळणार आहे. हे सर्व जे लाभार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.